नमस्कार. रविवारचा सुविचार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजचा सुविचार असा आहे, कोणत्याही अज्ञात गोष्टीला घाबरू नका. आपल्यापैकी बरेच जण ज्या विशिष्ट गोष्टीला घाबरतात ती गोष्ट म्हणजे अज्ञात होय. अज्ञात याचा अर्थ आपण कशाला नेमकं घाबरतोय हेच आपल्याला माहीत नसतं आणि एखादी गोष्ट पुढे घडणार आहे किंवा नाही याबाबत आपल्या मनामध्ये चलबिचल होते आणि ती गोष्ट घडली तर काय होईल असा विचार करून आपण घाबरत असतो. याचाच अर्थ आपल्याला ते गोष्ट घडणार किंवा नाही घडणार हे आपल्याला निश्चित माहीत नसतं, म्हणजे ते अज्ञात असतं आणि त्या अज्ञाताला आपण घाबरत असतो. या अज्ञात अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी आपण मानतो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या काल्पनिक असतात. त्यामुळे आपल्याला जे वाटत असतं की असं घडलं तर काय होईल. उदाहरणार्थ आपल्याला काहीतरी छोटीशी एक दोन शारीरिक काही लक्षणं जाणवतात. उदाहरणार्थ आपल्या छातीमध्ये दुखतं थोडंसं, मग आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला हार्ट ट्रबल तर नाही सुरू झाला, हृदयविकार तर नाही आपल्याला. प्रत्यक्षामध्ये गॅसेस झाल्यामुळे किंवा ॲसिडिटी झाल्यामुळे देखील छातीमध्ये दुखत असतं किंवा कधी मेसेक्युलर पेन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे स्नायू दुखावल्यामुळे छातीचा वरगडीचा एखादा स्नायू दुखावल्यामुळे आपल्या छातीत दुखू शकतं. परंतु आपल्याला नेमकं काय झालं आहे हे माहीत नसतं, म्हणून आपण त्या अज्ञाताला घाबरत असतो की अरे आपल्याला हृदयविकार तर झालेला नाही ना. नंतर काही काळानं आपल्या लक्षात येतं की अरे ॲसिडिटी होत असल्यामुळं आपली छाती दुखत होती. हे नंतर आपल्या लक्षात येतं आणि आपला जीव भांड्यात पडतो, आपण रिलॅक्स होतो. तर आपल्याला घाबरण्यापैकी आपल्यातल्या 90% अशा गोष्टी असतात की ज्या प्रत्यक्षामध्ये कधीच घडत नाहीत, पण आपण काल्पनिकदृष्ट्या त्या निगेटिव्ह गोष्टींचं, त्या निगेटिव्ह कल्पना मनामध्ये आणून आपण त्या गोष्टीला घाबरत असतो आणि असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, अशा गोष्टीने आपण घाबरून जातो आणि त्यामुळे आपली एनर्जी फार मोठी वाया जात असते. ही एनर्जी वाया गेल्यामुळे आपण कुठल्याही विधायक आणि चांगल्या गोष्टीवर लक्ष आपण केंद्रित करू शकत नाही. आपल्या मनामध्ये सदैव ते अज्ञाताचं भय हे वास करत असतं आणि त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीचा नीट आनंद घेऊ शकत नाही, कुठल्याही आपल्या हे उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. काही चांगलं काम करायला गेलं की ही अज्ञाताची भीती आपल्याला मागे खेचत असते. म्हणून जी गोष्ट आपल्याला माहीत नाही, जी गोष्ट होईल की नाही याचं देखील आपल्याला पुरेशी माहिती नाही, पुरेशी खात्री नाही, अशा अज्ञात गोष्टीला घाबरण्याचं आपण सोडून दिलं पाहिजे आणि अत्यंत आत्मविश्वासानं आणि धाडसानं पुढे मार्गक्रमण करत आपलं जीवन अत्यंत आनंदाने घालवलं पाहिजे. म्हणून अज्ञाताला घाबरू नका, हाच माझा आजचा सुविचार आहे. धन्यवाद.